हाय हॅलो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 36 साईजचं फोरटक्स ब्लाऊज। आता बऱ्यापैकी पहिल्या व्हिडिओमध्ये फोरटक्स ब्लाऊज मी दाखवलेले होते, पण आता बरेच दिवस झालं फोरटक्स ब्लाऊज मी तुम्हाला त्याचं कटिंग दाखवलं नव्हतं आणि ते पण डायरेक्ट अस्तरवरती। तर आज आपण तेच पाहणार आहोत, 36 साईजचं फोरटक्स ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत अगदी परफेक्ट पद्धतीने। तर बघा, इथं मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण लॉंग बाही सुद्धा आहे त्यासाठी। आता इथं उंची आपल्याला तयार 14 इंच पाहिजे, तर आपण इथं 1 इंच जास्त म्हणजेच 15 इंच उंची टाकलेली आहे। त्याचबरोबर शोल्डर आपल्याला 5.5 इंच टाकायचे आणि गळा रुंदी 1.25 इंच टाकायची आहे, मागची गळा रुंदी। आणि मागचा गळा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे लगेचच। मागचा गळा इथं मी 10 इंच टाकलेला आहे आणि लगेचच आपल्याला गोल शेप द्यायचा आहे मागच्या गळ्याला। आणि त्यानंतर मुंडा टाकलेला आहे मी इथं 6 इंच बघा। आणि त्यानंतर छाती आपल्याला टाकायची आहे 36चा चौथा भाग 9 इंच। आणि आपल्याला त्यानंतर लगेचच शिलाई मार्जिन आपल्याला जेवढा हवा आहे 1.5 इंच 2 इंच तुम्ही तेवढं घेऊ शकता। इथं मी 2 इंच ड्रॉ केले। त्यानंतर मध्य कोणामधून आपल्याला 1 इंच वरती येऊन मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण कंबर टाकलेली आहे 7.5 इंच, 1 इंच बॅक नेकचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आणि अशा पद्धतीने आपलं शिलाई मार्जिनचं 2 इंच ड्रॉ करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण इथे कट करून घेऊया मागचा भाग पूर्ण। आता इथं आपल्याला हे मागचा भाग कट करून घ्यायचा आहे पूर्ण। आता आपण कट करून घेतला, आता हेच भाग आपल्याला इथं असं ठेवून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडच्या कोणाकोणी मास्तरच्या, आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आता इथं वरतून आपण बरोबर ठेवलं आहे, पण पुढच्या साईडने आपण अर्धा इंच सोडलं आहे, इकडच्या साईडने अर्धा इंच खालच्या साईडने सोडले। आणि मी फिटिंगच्या साईडने तर आपल्याला थोडासा कपडा जास्तच लागतो आहे म्हणून हे असं ठेवले। आणि अशा पद्धतीने आपण पहिलं मुंडा मार्किंग करून घेऊया, सगळं जे साईडने मार्किंग करून घ्यायचे। त्याचबरोबर मुंडा मार्किंग जसा आहे तसा केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या मुंड्याला कसं करायचं असते, आपल्याला अर्धा इंच आतमध्ये द्यायचं असते, ते दिला आकार। आणि जे आपलं बरोबर आहे ते आपण गळ्याच्या साईडने घेतले, गळा रुंदी 2.25 इंच घेतली। आणि कारण आपली पुढची अर्धा इंच गळा रुंदी वाढणार आहे। आणि इथं खाली आपण जितकं सोडलं आहे ना मार्जिन, तर ते आपल्याला धरायचे योगपट्टीमध्ये, पाहू शकता तुम्ही, कारण आपली योगपट्टी खाली वाढते लगेचच। आणि जर तुम्ही पेपर पॅटर्नवर कट करणार असाल तर नंतर वाढवता येते, पण मग इथं अस्तरवर डायरेक्ट आपण अस्तरवरती कट करतो तर खाली लगेच वाढून घ्यायची, अर्धा इंच 1 इंच तुम्हाला जेवढी शिलाईमध्ये लागेल तेवढी। इथं मी 1 इंच खाली वाढवलेली होती। आता इथं टक्स द्यायचे आहेत आपल्याला, फोरटक्सचे 4 टक्स असतात ते। आता इथं टक्स तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने देत आहे। तुम्ही उंची आणि रुंदी जसे तुम्हाला दिसतंय ना व्हिडिओमध्ये तसं तुम्ही घेऊ शकता। इथं अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायचे। मी तुम्हाला परत एकदा नंतर दाखवते कशा पद्धतीने किती इंचाचे टक्स घेतलेले आहेत। आता इथं पूर्ण टक्सला आपल्याला अर्धा इंच मार्जिन करून घ्यायचे। फक्त आपल्याला जे खालचा टक्स आहे ना त्याला आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे, जेणेकरून पपई छान येतो। आणि आता इथं खालचा टक्स आपण 1 इंच जास्त घेणार आहोत, 1 इंच इथं वाढवायचे पुढच्या साईडला। आणि वरचा टक्स आपण अर्धा इंच घेणार आहोत, तर मुंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवायचे। इथं बघा खालच्या साईडला आपण 1 इंच टक्स जास्त घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने आता अगोदर आपल्याला योगपट्टी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली 2.5 इंचची योगपट्टी होऊन जाते। योगपट्टी आपल्याला पूर्ण सुट्टी करून घ्यायची आहे, खालच्या बाजूने त्याचं हे आहे बंद आहे। तर आता आपल्याला हे जे पार्ट आहे ना आपला फोरटक्सचा फ्रंट साईडचा, तो पण कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचे, पाहू शकता। आता अशा पद्धतीने आपण कट करून घेतले। आता मी तुम्हाला दाखवते, पूर्ण बरोबर करून घेऊया। आता तुम्हाला दाखवते मी किती इंचावर आपण टक्स पॉईंट घेतलेले आहेत। तर बघा, आता तुम्हाला इथं ना अशा पद्धतीने टक्स आले तरच तुमचा छान असा पप येईल, असे आपण टक्स घ्यायचे। आणि इथं बघा, इथं 4 इंचवर घेतलेला आहे रुंदी, इथं 3 इंच घेतलेली आहे। इकडच्या फिटिंगच्या लेवलची 2.5 इंच उंची वरती येऊन त्यानंतर 5.5 इंच उंची घेतलेली आहे टक्सची। आणि सगळ्या पद्धतीने आपल्याला तसेच करायचे, मुंड्या साईडची सुद्धा 3 इंच उंचीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे। आता इथं भाईचा आपण कट करून घेऊया लगेचच। आता भाईचं जेवढा आपल्याला कपडा उरला तेवढ्यातच आपल्याला ॲडजस्ट करायचे। आता इथं बाही आहे पूर्ण उंची 10 इंच तयार,
आपल्याला त्याची 11 इंच एक शिलाई मार्जिन ॲड करून 1 इंच 11 इंच मार्जिन घ्यायचं आहे वरचं आपलं उंचीचं. रुंदीची घडी आपल्याला किती घ्यायची आहे 9 चौक 36 म्हणजे 9 इंच आणि प्लस अर्धा इंच त्यामध्ये ॲड करून आपल्याला त्याची घडीची रुंदी घ्यायची आहे. पण इथं थोडीशी कमी पडते तर नंतर आपण त्याला जॉईंट देऊ शकतो, पण अगोदर आपण कटिंग करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण मुंडा खोली 3 इंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपण 1.5 इंच 2 इंच घेऊ शकता आणि त्याच्या पुढे आपल्याला परत जॉईंट द्यायचे आहेत नंतर. आता इथं दंडगेर टाकला आहे मी 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला लगेच मागचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तर पुढच्या मुंड्याचा मी 2 इंचाच्या 2.5 इंचाच्या पुढे आकार द्यायला सुरुवात केली, मागच्या मुंड्याचा सॉरी, आणि पुढच्या मुंड्याचा आपण 1.5 इंचाच्या पुढेच आपण लगेचच आकार द्यायला सुरुवात केली. मागचा मुंडा पहिला कट करून घेतला, थोडासा कट मारला मध्यमधून आणि पुढचा मुंडा आपण लगेचच कट करून घेऊया. आणि आता हे जे काही आहे ना ते पण कट करून घेतले. आता आपल्याला ना साईडने थोडंसं बाही कमी पडतीये तर आपण तिथे जॉईंट देणार आहोत. तर ते आपल्याला 2-2 इंचाचं जॉईंट देऊन घ्यायचं, जेणेकरून कमी पडली तरी काही टेन्शन नाही, थोडंसं जास्त असलं तरी चालतं. पण ज्यावेळेस कमी पडतं ना तर मग त्यावेळेस मग बाही कमी पडली तर सगळं फिटिंगचा शेप आपला बदलून जातो. तर बघा इथं अशा पद्धतीने मी जॉईंट देणार आहे. जॉईंटमध्ये थोडा जास्त कपडा लागतो म्हणून मी तिथे थोडा जास्त कट केला आणि त्यानंतर आपण लगेचच हुकलूप पट्ट्याचं जेवढं काय आहे ना तेवढं आपण कट करून घेऊया. आणि तुम्हाला जर वाटलं की योगपट्टी आपली खालची कमी होती तर त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने थोडे थोडे तुकडे जॉईंट करून देऊ शकता. आता इथं परफेक्ट इथं माप बसलेलं आहे. आता आपण सगळं कटिंग अस्तरचं करून घेतलं आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे. तर ही अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस होता, पाहू शकता तुम्ही. आता लॉंग बाही असल्यामुळे मी सगळंच ब्लाऊज पीस व्यवस्थित कट करून घेणार आहे, कारण इथं त्यांनी फक्त ही फ्लावरची डिझाईन सांगितली होती. पण इथं बाईला लॉंग बाई असल्यामुळं पुरणार नाही, जर शॉर्ट बाईला पुरली असती तर मग बघा. आता इथं ठेवून घेऊया आपण अशा पद्धतीने. आता आपल्याला अगोदर जॉईंट देताना अस्तरला द्यायचं आहे आणि त्यानंतर जॉईंट आपल्याला मेन फॅब्रिकला सुद्धा द्यायचं आहे. पण आपल्याला जसं आहे तसं आता दंडघेराच्या तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दंडघेराच्या तिथं आपल्याला जॉईंट नाही द्यायची गरज पडत, फक्त फिटिंग लेवलच्या तिथं आपल्याला जॉईंट द्यायला पडती. तर मुंड्याच्या तिथं, मुंडा खोलीच्या तिथं. तर पाहू शकता आता मी लगेचच कट करून घेते. पाहू शकता तुम्ही इकडून तुम्हाला असे जॉईंट द्यायचे आहेत साईडने दोन्ही पण फिटिंग लेवलचं. ते आपल्याला जॉईंट फिटिंगमध्ये जातात, अगदी वरती दिसून वगैरे काही येत नाहीत, व्यवस्थित होतं सगळं. तर आता जे काही तुम्हाला माहीत नसेल भाईला जॉईंट कशी द्यायची तर त्याचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही तो पण नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता ही जे काही साईडने उरलेलं आहे तिथं म्हणून आपण कंबर वगैरे कट करून घेऊया. आता इथं कमरेला त्यांना हे काट नको होते तर मग म्हटलं एका साईडचे तरी काढून टाकावा. तर मी इथं कमरेला एक साईडचे हे काट नको इथं काढून टाकणार आहे आणि बॅक साईडचं लगेच कटिंग करून घेणार आहे. आता बॅक साईडचा आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे, तो पण मी नंतर कट करते. तर बॅक साईडचा डीपमध्ये गोल गळाच आहे, त्याचा काही आकार वगैरे डिझाईन तुम्हाला द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने आता आपण कट करून घ्यायचं. कट करताना कधी अर्धा इंच साईडनी खालून आणि वरतून ठेवायचं, जेणेकरून कपडा इकडं तिकडं सटकला तरी पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं राहतं. तर बघा अशा पद्धतीने आपण आता गळा पण कट करून घेतला आहे, मागचा आणि पुढचा, म्हणजे दोन्ही पण फॅब्रिकचा, अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा. आता त्यानंतर आपल्याला हे फोरटक्सचं बघायचं कुठं ॲडजस्ट होते. आता फोरटक्सला थोडा जास्तच कपडा लागतो बरं का, कारण कटोरी आणि प्रिन्स कटला थोडा कमी लागतो, पण फोरटक्सला थोडा जास्त लागतो. तर इथं आता मी उलट ठेवून बघितलं तर बरोबर होत होतं आणि योगपट्टीला सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं जास्त होत होतं, बरोबर होत होतं. तर ते पण मी कट करून घेतलं. आता अगोदर एक पट्टी कट करून घेऊया. वाटलं तर तुम्हाला योगपट्टीचं थोडंसं एक्स्ट्रा कट करू शकता, पण इथं माझं बरोबर परफेक्ट माप असतं त्यामुळे मी बरोबर कट करून घेते. आता आपण हे जे आपलं आहे ना ते कुठं बसतं व्यवस्थित बघूया आणि ते पण कट करून घेऊया. अशा पद्धतीने पाहू शकता. झालं असं आपलं हे पुढच्या फ्रंट साईडचं कटिंग. तर आता आपण जे आपल्याला बाहीला जॉईंट लागणार आहेत ना तर त्याला सुद्धा काढून टाकूया. आता मागचा, फ्रंटचा आणि योगपट्टी बरोबर आपल्याला कट झाले. आता बाहीसाठी आपल्याला जॉईंट लागणार आहे
अगोदर आपण लटकनसाठी थोडंसं पार्ट 2 पार्टमध्ये चौकोनी फोल्डमध्ये कपडा कट करून घेतला तर नॉटला लटकन लावण्यासाठी. आता आपण लगेचच हे करून घेऊया, पुढच्या साईडला आपल्याला जे पायपिंग लागतं ना त्याचा कपडा कट करून घेऊया. आणि त्यानंतर आपण लगेचच भाईसाठी जॉईंट देणार आहोत साईडनी. जर आपण भाईसाठी जे साईडनी जॉईंट देतो ना तर ते सुद्धा आपण कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कटिंग रेडी करून घेतलेलं आहे. भाईसाठी आपण जॉईंट टाकली त्याच्यात गुंडाळून ठेवायची जेणेकरून शिवताना आपल्या लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने आपलं सगळं भाईचं ह्याचं फोरटक्सचं आणि आपलं बॅगचं म्हणजे सगळं ब्लाऊजचं कटिंग रेडी झालेलं आहे. आता स्टिचिंग जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंट करा, आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगचं सुद्धा व्हिडिओ टाकूया. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.